नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे. आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि प्रतिक्रियाही नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. राज्यात सध्या राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आलेला आहे. अनेक राज्यामध्ये पुन्हा राजकीय भूकंप होणार का यावर चर्चा आहे. शरद पवार आणि अजितदादा हे एकत्र येणार का अशी एक चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी एक 8 दिवसात 15 दिवसात या दोन्ही काका पुतण्यामध्ये एक जवळीक वाढली आहे का आणि ती वाढली जाते की मुद्दामून वाढली जाते ही एक चर्चेचा विषय झालेला आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार का पुन्हा असा एक राज्यामध्ये चर्चेला ऊत आला असतानाच शरद पवार यांचं राजकारण पाहता ते सत्तेमध्ये कधीही सहभागी होऊ शकतात आणि पुतणे अजित पवार यांच्याशीही जुळवून घेऊ शकतात असं एकंदरीत दिसतं. कारण यापूर्वीही त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला होता. त्यामुळे भाजपासोबत जाण्यात त्यांना कोणतीही अडचण नाही. मात्र यात उद्धव सेना यांची काय भूमिका राहील हेही पाहणं आवश्यक आहे. भाजप उद्धव सेना आणि अजित पवार यांना सोबत घेऊ शकतं का आणि यामध्ये पुन्हा शिंदे सेनेचं काय होईल हा एक सावळा गोंधळ महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. त्यामुळे ही सर्व नेते आपापली दुकाने जरी थाटून बसली असली तरी ही सर्व जिथे गूळ असेल तेथेच मुंग्या जमा होतात, मुंगळे जमा होतात आपण असं एक म्हणतो. तशीच सध्या राजकारणातील महाराष्ट्राच्या राजकारणातील देशाच्या राजकारणातील परिस्थिती झालेली आहे आणि यातील मुख्य जो गुळाचा भेला म्हणू आपण त्याला तो हा भाजप झालेला आहे. भाजपाने संपूर्ण राजकीय सीमा ओलांडून प्रत्येकाला आपल्या सोबत घेऊन फक्त काँग्रेसला झिरोवर आणण्याचं शून्यावर आणण्याचं त्यांचं एक रणनीती ठरलेली आहे. त्यामुळे ते बाकी सर्व पक्षांना सोबत घेऊन काँग्रेसला कसं शून्यावर आणता येईल राज्यात महाराष्ट्रात यावर भाजपाचं लक्ष आहे आणि तो दृष्टिकोन ठेवूनच त्यांनी शरद पवार उद्धव ठाकरे यांना ते येत्या काळात सोबत घेऊ शकतात अशी शक्यता नाकारता येत नाही. ह्या सर्व घडामोडी केंद्रातून घडतायत. भाजप हा देशातील नंबर 1चा पक्ष होणार आहे, सध्याही आहे आणि यापुढेही भाजपाला देशामध्ये राज्यामध्ये कुणीही विरोधी पक्ष नको यासाठी त्यांनी सर्व ही रणनीती आखलेली आहे आणि देशामध्ये भाजपाचंच सरकार कसं राहील यासाठी त्यांची रणनीती आहे. त्यामुळे राज्यामध्ये अजित पवार हे भाजपासोबत गेले, शिंदे भाजपसोबत गेले. त्यांनी तर बाळासाहेबांची शिंदे शिवसेना फोडून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे सगळं घेऊन ते भाजपकडे गेले. अजितदादांनीही त्यांचाच पावलावर पाऊल ठेवत राष्ट्रवादीचं घड्याळ असं सर्व घेत ते भाजपासोबत गेले. त्यामुळे पुन्हा शरद पवार एकाकी पडले. त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत यश मिळालं होतं, मात्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा एक चित्र पालटलं आणि अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. हे सर्व चित्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर सुरू झालं. विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेचाही आत्मविश्वास कमी झाला. उद्धव ठाकरे ही
मुख्यमंत्र्याच्या जवळ जात आहेत का, त्यांच्या अनेक भेटी झाल्या आणि तीच चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली। या संदर्भात प्रहारचे बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे की शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे कोणत्याही क्षणी येत्या 1-2 महिन्यात 2-3 महिन्यात भाजपासोबत जाऊ शकतात। त्यामुळे या सर्व घडामोडी घडत असतानाच भाजपाने आपली रणनीती कायम ठेवली आहे। देशात राज्यात आपण कसे एक राहू, एक नंबरचा पक्ष कसा राहू यासाठी त्यांची प्लॅनिंग आहे आणि घटक पक्षांना ते उपमुख्यमंत्रीपद देऊन, काही मंत्रीपद देऊन, कधीतरी 1-2 वर्षासाठी 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्रीपद देऊन ते भाजप आपल्याशी घटक पक्षांना बांधून ठेवणार आहे, ही त्यांची रणनीती आहे। त्यामुळे काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम येत्या काही दिवसात झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं आणि काँग्रेससुद्धा या संदर्भात कमी पडते। त्यांची जी संघटना आहे ती सध्या गाढ झोपलेल्या परिस्थितीमध्ये आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, अनेक उद्योगाचे प्रश्न आहे, बेरोजगाराचे प्रश्न आहे, मात्र ते रस्त्यावर उतरायला तयार नाहीत, लोकात जायला तयार नाहीत, अशी एकंदरीत काँग्रेसची परिस्थिती आहे। दे रे हरी खाटल्यावरी असं एक आपण जे म्हणतो त्याप्रमाणे काँग्रेसची अवस्था झालेली आहे। मुस्लिम आणि दलिताच्या वोटिंगवर आपण राज्यात देशात राज्य करू हे त्यांचं स्वप्न आता भंगलेलं आहे। त्यामुळे यापुढे काँग्रेसला लोकांमध्ये जाऊन लोकांच्या समस्या सोडूनच राजकारण करता येईल आणि भाजपाने मात्र एक राज्य ताब्यात घेऊन गेल्या 10 वर्षात देशाला ताब्यात घेतलेला आहे आणि 3ऱ्या टर्ममध्येही काठावर का होईना भाजपाने आपली सत्ता कायम ठेवलेली आहे आणि इथून पुढेही भाजपाची काय रणनीती असेल याचा थांगपत्ता काँग्रेसला लागणार नाही आणि जनतेलाही लागणार नाही। त्यामुळे देशात आणि महाराष्ट्रात राजकारणात सध्या काहीही होऊ शकतं। गुळाची भेली जेथे असेल तेथेच मुंगळे जमा होणार या सूत्रानुसार जेथे सत्ता तेथे घटक पक्ष जाणार आणि शरद पवार अजित पवार एकत्र येऊ शकतात, उद्धव ठाकरे ही भाजप सोबत जाऊ शकतात, हे सर्व घडू शकते। मात्र देशात आणि राज्यात विरोधी पक्ष राहतो की नाही यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे आणि विरोधी पक्ष नसल्यास जनतेचा आवाज कोण बनणार, जनतेचे प्रश्न कोण सोडवणार असाही एक सवाल उपस्थित केला जातो। हे सर्व घडत असतानाच जनता आता यापुढे हिंदुत्ववादी भाजप सोबत राहणार की सेक्युलर काँग्रेस सोबत राहणार हे आपल्याला येत्या काही वर्षात दिसूनच येईल। मात्र काँग्रेसने आता लोकात गेल्याशिवाय, लोकांच्या समस्या सोडवल्याशिवाय भाजपाला टक्कर देणं अवघड होणार आहे आणि यामध्ये कायम आपल्याला भाजपाचीच सरशी दिसून येईल। कारण भाजपाने सर्व जे घटक पक्ष आहे त्यांना आपल्याशी जोडून ठेवण्याची रणनीती आखलेली आहे। त्यांच्या ताब्यात काही राज्य देऊन ते घटक पक्षाची बोळवण करू शकतात, हेही तितकंच खरं आहे। एखादा घटक पक्ष सोडून त्यांना गेल्यासही फरक पडणार नाही, कारण ते इतर घटक पक्षांना जोडण्याची रणनीती आखत आहे आणि आपलं केंद्रात सरकार कायम कसं राहील यासाठी अमित शहा आणि नरेंद्र मोदी ही जोडी येथून पुढेही प्रयत्न करणार आहेत आणि त्या 25-30 वर्षाचा 50 वर्षाचा प्लॅन भाजप आखण्याची शक्यता आहे। त्यासाठी
काँग्रेसलाही टिकून राहण्यासाठी रणनीती आवश्यक आहे. येत्या काळात आपण बघूच कोण काय रणनीती आखतंय आणि आपली सत्ता टिकून ठेवण्यासाठी कोण काय प्रयत्न करणार आहे. तुम्हीही नक्कीच कॉमेंट्समधून कळवा. राजकारणात जे सध्याचं चित्र आहे त्यावर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअरही करा. धन्यवाद. थांबतो.